श्री स्वामी समर्थ. नमस्कार, माझं नाव सुमेधा सबनीस. आजच्या पॉडकास्टवर शुभांगी भालेराव कांबळे यांचं स्वागत आहे. आणि मागच्या एपिसोडमध्ये पण त्या आल्या होत्या. आपण त्यांच्याबरोबर बेसिक योगाचं, नंतर मेडिटेशन, साधना याबद्दल सगळ्यांनी ऐकलं, बेसिक नॉलेज घेतलं. मला पण पर्सनली डीएम आले, कमेंट्स आल्या की तुम्ही पुढे कुठला सब्जेक्ट घेणार आहे. तर आज आपण गर्भधारणा या सब्जेक्ट विषयी, गर्भधारणा आणि योग या सब्जेक्ट विषयी त्यांच्याविषयी अजून मार्गदर्शन घेऊ. याबद्दल ते जास्त डिटेल माहिती सांगणार आहेत. म्हणजे कन्सिव्ह राहण्यापासून ते डिलिव्हरी पर्यंतचा प्रवास हा याच्यामध्ये कसा कसा योग हेल्प करतो, म्हणजे कपल्सला पण, इवन नॉट ओनली फिमेल्स बट दोघांनाही कसा हेल्प होतो त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वेलकम शुभांगी, आपल्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. आज मी प्रश्न सुरू करते की बेसिक गर्भधारणा होण्यासाठी कशी काय मदत होते योगची, कन्सिव्ह राहण्यासाठी. कारण आपण मागच्या वेळेस बोललो होतो की प्रेग्नेंट वुमेन्स हे करू शकतात का नाही का, असे बरेच डाऊट्स मी विचारले होते आणि त्याचे मला खरंच चांगले प्रतिसाद आले. मला पर्सनली पण बऱ्याच लोकांनी विचारलं. सो मी याच्या पुढे आता कंटिन्यू करते की ह्या जर्नी कसा काय होतो. तर आता याच्यामध्ये बऱ्याचदा असं असतं की स्त्रीला गर्भ ठेवायचा आहे, तर त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की तिची हेल्थ फक्त छान असणं बेबी महत्वाचं आहे, किंवा ती कॅरी करणार आहे 9 महिने, किंवा तिला नंतर बेबीला सांभाळायचं आहे. पण यासाठी खरं तर आहे ना, दोघांनीही योग करणं फार म्हणजे उपयोगाचं ठरतं. कारण दोघांचीही हेल्थ ही खूप महत्वाची आहे. आणि त्या गर्भधारणेसाठी जर दोघांनी पण योग केला तर त्यांच्यासाठी ते खूप चांगलं आहे आणि बेबीची हेल्थ चांगली राहते त्याच्यामध्ये. तर कसं असतं, आपण असं म्हणतो की जसं एखादं झाड आपल्याला लावायचं किंवा एखादं रोप आपल्याला आपण जेव्हा लावतो, तर त्यासाठी त्याचं जे बी आहे, त्याचा जो दर्जा आहे तो उत्कृष्ट असणं, तो योग्य असणं महत्वाचं. तर ज्या प्रकारे ते बी आहे त्या प्रकारे ते रोप वाढतं आणि मग त्याची जी फुलं आहेत किंवा फळं आहेत ती त्या प्रकारे येतात. त्यामुळे इथे दोघांचीही हेल्थ आपल्याला कन्सिडर करायची आहे. आणि असं काहीच नाहीये की योग हे फक्त स्त्रियांनी करावेत कारण गर्भधारणेसाठी, असं काहीच नाहीये. कारण कसं असतं की जेव्हा तुम्ही एका सोलला तुम्ही जन्म देता, मग तिथे जेव्हा मी मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा सांगितलं की आपण जेव्हा माणसाचं अस्तित्व म्हणतो तर त्याच्यामध्ये फक्त ते शारीरिक नाहीये, बौद्धिक आहे, मानसिक आहे. तर यानुसार जर बघितलं तर तिथे त्या गर्भाच्या डेव्हलपमेंटसाठी म्हणजे इन फ्युचर जे काही लागणार आहे तर त्याच्यासाठी जर आपण आधीच जर प्रयत्न केले तर ते अजून योग्य आहे. म्हणजे जर तुम्ही अगदी लग्न झाल्यानंतर किंवा इव्हन त्याच्या आधी पण जर दोघं योग करत असतील तर अजून छान आहे. आणि जर तुम्ही प्लॅनिंग केलं की आता बेबी ठेवायचं तेव्हाही अगदी तुम्ही सुरू केलं मार्गदर्शन कोणाचं घेऊन, तर तरी पण तिथे तुम्हाला आणि डेफिनेटली दोघांसाठीची त्यांची जी आसनं आहेत ती सुद्धा थोडीफार वेगळी असणार आहेत. तर मॅस्क्युलिन एनर्जी स्ट्रॉंग असणारी आसनं जसं की वीरभद्रासन आहे, त्रिकोण आसन आहे, सूर्य नमस्कार आहे, हे आपण आसनं करू शकतो. आणि फेमिनाईन एनर्जी म्हणजे त्याच्यामध्ये मग तुम्ही बद्ध गुणासन आहे आणि मलासन आहे. म्हणजे ही मी जस्ट काही उदाहरणं देते, अशी बरीच आसनं आहेत. तर मग ते जर मार्गदर्शनाखाली जर शिकून आपण केलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो गर्भधारणेसाठी. आणि काय होतं ना, मनाची एक तयारी होते की आता आपण आई होणार आहे, आता आपण बाबा होणार आहे, एक पुढची जबाबदारी, एक मोठी जबाबदारी आता अजून येणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण सकारात्मकरित्या आपण तयार होतो. जे मनाला तयार करून जर आपण एखादी गोष्ट जर आपण केली तर आपण म्हणजे त्याचं काय म्हणू आपण भविष्यामध्ये आपण त्याचं जास्त चांगलं आपण मॅनेजमेंट आपण करू शकतो, कारण आपण रेडी आहोत, आपण तसं आपला माइंडसेट बनवले. मग शारीरिकरित्या पण तुम्ही जसं मी तुला सांगितलं की योग मध्ये फक्त शरीराचा व्यायाम नाहीये, त्याच्यामध्ये मग मनाचा पण आहे. तर मग तसंच आहे. आणि त्याच्यानंतर आहार पण आपण योग्य प्रकारे जर त्याच्यामध्ये घेतला, सगळ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि असंही काही नाहीये की याच्यामध्ये खूप मोठे बदल करायचे आपल्याला किंवा फार अवघड काही शिकायचे, काहीच नाही. तुम्ही अर्धा ते 1 तास जरी रोज दिला योग करण्यासाठी, तुम्ही आहार व्यवस्थित ठेवला, तुम्ही ध्यान केलं,
तरी तुम्हाला याचा खूप फायदा होतो. आणि मी तर आवर्जून सांगेल की हे नक्की करावं, कारण हे अनुभव मी पाहिलेले. जेव्हा मी कपल्स काही येतात माझ्याकडे शिकण्यासाठी, तर त्यांना बऱ्याच गोष्टींवर त्यांना हेल्प होते, म्हणजे त्यांचं नातं छान व्हायला. त्यांच्यामधले जे हो, संवाद होतो, कारण आजकाल इमोशनल बॉन्ड. बिझी असतात सगळे. हो, तर मग ती गोष्ट फक्त कृत्रिमरित्या न होता त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं शारीरिक मानसिक इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असतं. बरोबर. कारण हल्ली 90% लोकांचा हा प्रॉब्लेम आहे आत्ताच्या काळामध्ये, की कन्सिव्ह होत नाही. डॉक्टर की मेडिकल सायन्स ते आपण डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट ते चालू असतं, हो, पण हो. मूळ हे जे की आपलं मेंटल कंडिशन आणि हे ह्याच्यावर काम केलं तर तुम्ही ऑटोमॅटिकली ते तिथे. ते होतं. कारण पूर्वीच्या काळात असं नव्हतं. आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा यांच्या काळात रेअरली अशा ह्या cases गोष्टी व्हायच्या. कधी अशा कानावर आल्या नाही की हम्म. ह्याच्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. घ्यावे पण आता इतका तो प्रॉब्लेम आहे की मग म्हणजे थोडं डिप्रेशन मध्ये माणूस, म्हणजे सगळ्याच गोष्टी एकात एक होतात. म्हणून हा प्रश्न महत्वाचा होता की ह्याच्यामध्ये पण जर याची हेल्प होणार असेल तर नक्की. आवर्जून म्हणजे प्रत्येक कपल्सनी हे केलंच हो, पाहिजे. नक्की. आता तू बघ ना, म्हणजे माणसाच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीची इमेज पहिली बनते. म्हणजे आता माणसाने इतका पुढे गेलाय माणूस, की आपण म्हणजे विमान जेव्हा बनलं, तर ते प्रत्यक्षात उतरण्याआधी कोणाच्या तरी डोक्यामध्ये त्याबद्दल विचार आधी आले, त्यानंतर त्याची इमेज आली, त्यानंतर त्याने की कुठेतरी त्याबद्दल आधी म्हणजे थॉट्स बेसिकली, की ती गोष्ट सत्यात उतरवण्याआधी मॅनिफेस्टेशन की ते कसं असावं. त्याप्रमाणेच आहे अगदी, की तुम्हाला जर बाळ हवंय, तर मग त्यासाठी सुद्धा तुम्ही मेंटली जेव्हा रेडी आहात आणि तुम्हाला माहिती की हे असं असं होणार आहे, तर मग कुठेतरी त्याचं स्ट्रेस पण, आणि कसं होतं ना की या गोष्टीमध्ये एक समाजाचा पण कुठेतरी दबाव असतो, की अगदी आता झालं तर वर्ष झालं 2 वर्ष झाले लग्नाला, तर कुठेतरी ती विचारणा पण होते. मग त्याचं एक नकळत प्रेशर जे आहे ते आपसूक सगळ्यांवर येतं, आणि मुलांना पण येतं. आपल्याला असं वाटतं असं की की पुरुषांनाही नाही, येतं, हा, त्याचं खरं आहे. exactly. आणि असं म्हणजे असं काहीच नाहीये तिथे की आपल्याला वाटतं की नाही एवढं काही प्रेशर येत नसेल, किंवा पण त्याचा खूप परिणाम होतो, बऱ्याच लेवलवर त्याचा परिणाम होतो. आता या बाहेरच्या गोष्टी आपण नाही नियंत्रित करू शकतो, पण आपण आपल्यावर काम निश्चित करू शकतो. तर त्याच्यामुळे मग ती विचारणा पण होतीये, पण मला पण थोडंसं डिले होत आहे, मग मी ह्याच्यामध्ये काय करू शकतो. तसं बघायला जर गेलं ना, तर इतके ऑप्शन्स अवेलेबल आहे, म्हणजे ट्रीटमेंटमध्ये सुद्धा इतके व्हरायटी आहेत आजकाल. मग तिथे सुद्धा थोडंसं कन्फ्युजन होतं की मी नक्की आयुर्वेदिक घ्यावी काय follow कमी होमिओपॅथिक घेऊ. Exactly. हा, तर मग इथे पण तो प्रश्न पडतो शेवटी. मग याच्यामध्ये पण पुन्हा कन्फ्युजन आहे. म्हणजे काय होतंय की ती गोष्ट साध्य करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं मन स्थिर असणं. आणि तुमचं म्हणजे दोघांचं, तर दोघांचंही मन स्थिर असणं हे फार महत्वाचं आहे याच्यामध्ये. आपल्या आजूबाजूला चाललेल्या काय गोष्टी आहेत त्याचा आपल्या वैवाहिक जीवनावर परिणाम नाही व्हायला पाहिजे, किंवा आपण जे काही गोल ठेवलंय त्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. आणि असं काही नाहीये की आता आपण ठरवलंय तर मग रिझल्ट येते, असं काहीच, म्हणजे काहीच आपण कुठल्याच गोष्टीची हे आपल्याला गॅरंटी नाही देतात. तर मग मे बी 1 वर्ष 2 वर्ष, तर मग तिथे ते संयम ठेवून आपल्या हातात काय प्रयत्न करणं, आणि ते आपण करू शकतो. आपलं मन स्थिर ठेवू शकतो, आपण ध्यान करू शकतो. पण मला एवढं माहिती आहे की तुम्ही जेव्हा मन ओतून एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा करता आणि तुमच्या बाकीच्या लाईफमध्ये म्हणजे काय चालू आहे, जसं की एखादी स्त्री जॉब पण करते किंवा तिचं म्हणजे सोशली पण ती ऍक्टिव्ह आहे, त्या गोष्टी बाजूला ठेवून माझं गोल आहे, मला माहिती आहे मला काय हवंय, ते मी कसं साध्य करणार आहे, हे जर केलं दोघांनी तर मग निश्चितच त्या प्रयत्नांना तिथे यश येतं. तिथे मग तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला साध्य करता. पण मग ही कन्सिस्टन्सी फर्स्ट मंथ पासून ते 9 मंथ्स पर्यंत आपण ठेवू, म्हणजे ज्या बायका प्रेग्नंट आहेत त्यांनी ध्यान पण करायचं, प्लस तुम्ही जे काही एक्सरसाइज म्हणजे जी आसनं आहेत ती पण करायची, म्हणजे तोपर्यंत डिलिव्हरी पर्यंतचा तुमचा जो स्पॅन आहे तोपर्यंत हे तोपर्यंतचा फॉलो करावं लागणार दोघांना. म्हणजे कसं असतं की
पण प्रेग्नेंट राहण्याआधी म्हणजे जेव्हा तुम्ही डिसिजन घेताय की आपल्याला बाळ हवं, हं. त्या काळापासून तुम्ही दोघंही योग करणं महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे मग मी जसं सांगितलं, शारीरिकरित्या मानसिकरित्या तुम्ही तयार होताय. मग त्यानंतर गर्भधारणा राहील, पहिले 3 महिने काही काही स्त्रियांना त्रास होतो. बरोबर. पण तो त्रास झाल्यामुळे कधी कधी त्यांना जमत नाही. पण 4थ्या-5व्या महिन्यापासून तुम्ही आरामात योगासनं तुम्ही करू शकता. आणि गर्भसंस्कार जे आहेत ते पहिल्या महिन्यापासून किंवा 3ऱ्या महिन्यापासून केले तर अजून उत्तम आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त स्त्रीचा सहभाग न राहता दोघांनीही जर सहभाग घेतला तिथे तर त्यांच्यासाठी ते खूप छान आहे. कारण बाळासोबत वडील पण कनेक्ट होतात आणि दोघांचे आवाज त्या बाळाला माहित होतात. आपल्याला असं वाटतं की बाळाला सगळं बाहेर आल्यावर मे बी कळत असेल, ऐकणं म्हणून, पण तसं नसतं ते. म्हणजे ते सोल फॉर्म मध्ये सोल फॉर्म किंवा आता तू बघ ना की शेवटी सेल आहे, त्या सेलचे म्हणजे ती वाढत वाढत डिवाइड होत जातात ते, आणि मग ते त्याचा शेप वाढतो. मग त्याच्यानंतर ते बेबी ग्रो होत जातं. तर ही जशी शारीरिक प्रोसेस सुरू आहे त्याप्रमाणे बाकी प्रोसेसेस पण सुरू आहेतच. तर त्यामुळे आपण 9 महिन्यामध्ये दोघे मिळून त्या बाळाला जे काही देऊ शकतो. मी तर म्हणेन की तो जो 9 महिन्याचा काळ आहे तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे तिथे ते बाळ ऍक्च्युली गोल्डन पिरियड म्हणतो. गोल्डन पिरियड म्हणतो की आपण घेतला तर खरे, कारण प्रयत्न शेवटी आपले आहेत. आणि गर्भधारणा राहिली ही तर पहिली स्टेप आहे. बरोबर. मग ते 9 महिने बाळाला संस्कार देणे. आणि तुला खरंच सांगते मी की हे 9 महिन्याचे जे संस्कार आहेत ना हे फार महत्वाचे. जसं बाळाचं मी मागच्या वेळेस सांगितलं की बाळ रेडी होतं 9 महिने आणि त्यानंतर फक्त तो शरीराचा आकार मोठा होत जातो. अगदीच त्याप्रमाणे बुद्धीचं म्हण किंवा आपलं मन जे आहे की त्याच्या बेसिक गोष्टी आहेत त्या 9 महिने रेडी झालेले असतात. मग त्यानंतर तुम्ही फक्त त्या वाढत जातात, इतकंच आहे. तर मग दोघांनीही मिळून गर्भसंस्कार केले. म्हणजे चांगली पुस्तकं वाचणं किंवा एकत्र वेळ घालवणं किंवा तुमच्या डॉक्टरच्या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत त्याच्यासाठी दोघांनी सोबत जाणं, कारण त्या स्त्रीसाठी हे खूप महत्वाचं आहे. या छोट्या 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 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्या दोघांनी मिळून जर केल्या त्या अजून. मी यालाच धरून एक विचारते की या सगळ्यामध्ये तुमचा काही पर्सनल अनुभव असेल म्हणजे तुम्ही शेअर करू सांगाल तर चांगलं वाटेल. या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे तुम्ही हा एक्सपिरियन्स कसा अनुभवला, तुमचा वैयक्तिक अनुभव तुम्ही शेअर केला तर सगळ्यांना ऐकायला पण आवडेल. माझा अनुभव खूपच सुंदर आहे. म्हणजे सुरुवातीला थोडासा खडतर होता माझा. मी त्याबद्दल माहिती देते तुम्हाला की मला पहिल्यांदा जेव्हा बाळ राहिलं तर ती इक्टॉपिक प्रेग्नन्सी. तर इक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे ट्यूब मध्ये बेबी. तर ती त्यावेळेला एमर्जन्सी केस होती माझी, कारण फॅलोपियन ट्यूब ही बाळासाठी बनलेली जागा नाही. बाळ तुमचं गर्भाशयात राहायला पाहिजे. तर त्यामुळे एमर्जन्सी आली होती त्यावेळेला आणि अनफॉर्च्युनेटली ती ट्यूब काढावी लागली काही कारण. तर मग माझ्या केसमध्ये असं झालं की ती एकच ट्यूब होती. आणि अर्थात हे सगळं जेव्हा सुरू होतं तेव्हा मी योग तितका सिरियसली करत नव्हते किंवा मी म्हणजे त्याच्याकडे मी फक्त एक शारीरिक व्यायाम असं मी बघत होते. तर त्यानंतर मग कुठेतरी माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक भीती बसली प्रेग्नन्सी बद्दल. कारण म्हणजे कन्सीव्ह केल्यानंतर लगेचच काही आठवड्यांमध्ये आपल्याला एमर्जन्सी मध्ये जावं लागतंय, ऑपरेशन होतंय. म्हणजे मी तेव्हा बँकेत होते तर आदल्या दिवशी मी बँकेत जाऊन आले आणि दुसऱ्या दिवशी माझं ऑपरेशन झालं. तर मी मेंटली रेडीच नव्हते की माझ्यासोबत असं काही होईल नेक्स्ट डे. तर त्यानंतर कुठेतरी मनामध्ये माझ्या भीती बसली की कसं होणार पुढे, किंवा मी कन्सीव्ह कधी करायचं की नाही, पुन्हा असं झालं तर. आणि त्यावेळेला म्हणजे आपले प्रत्येक गर्भ राहिल्यापासून हार्मोन्स मध्ये सुद्धा इतके बदल होतात. तर त्या हार्मोन्सचा इफेक्ट आपल्या विचारांवर सुद्धा निश्चितपणे होतो. म्हणजे अगदी तू बघ ना, पिरियड्स मध्ये सुद्धा
आपले मूड्स खूप चेंज होतात किंवा आपले विचार बदलतात किंवा आता एखादी जर तिला फार बाहेर जायला आवडतं तर मे बी त्यावेळेला तिला एकटं आवडतं. हा, म्हणजे हे बदल होतात मानसिकरित्या म्हण किंवा आपल्या विचारांमध्ये. तर मग त्यावेळेला सुद्धा मला ती भीती कुठेतरी बसली. आणि काय होतं, जेव्हा तुम्ही फिजिकली मेंटली तुम्ही जेव्हा रेडी नसता तेव्हा ती गोष्ट ढकलली जाते तुमच्याकडून पुढे. ती होण्यामध्ये कुठेतरी तो अडथळा हा येतो 100%. कारण तुमच्या मेंदूला हा सिग्नल गेलाय की हे आपल्यासाठी धोकादायक आहे, वेगळं आहे किंवा काहीतरी वेगळं. तो वेगळा आहे, धोकादायक आहे. मग मग तुमचं शरीर म्हण किंवा तुमचं मन, एकंदर तुमचा ऑरा जो आहे तो त्या गोष्टीपासून लांब येत असतो. आणि कॉन्शियसली तुम्हाला हे कळत, कॉन्शियसली तुम्ही म्हणाल की नाही मला बाळ हवंय, पण सबकॉन्शियसली कुठेतरी या गोष्टी होतात. आणि मग हे झाल्यानंतर नंतर मला खरंच काही वर्षानंतर मला असं वाटलं की नाही बाळ हवंय, पण कुठेतरी मनात ती भीती होती. आणि त्यावेळेला मी योग साधना करायला माझी सुरुवात झाली होती. तर माझे जे हे मिसकॅरेज जे झालं, एक्टॉपिक प्रेग्नन्सी जी झाली, तर त्याचे जे विचार होते नकारात्मक आणि त्याची जी भीती होती, ती माझी जी भीती आहे ती योग साधनेमुळे कमी व्हायची. तर ती भीती जायला मला मदत झाली. आणि मग पण तरी पण बॅक ऑफ द माइंड कुठेतरी माझ्या होतं की आपल्याला नॅचरली आपल्याला बाळ हवंय. खूप जास्त ट्रीटमेंट, ते हार्मोन्सचा मारा, इव्हन IVF पण बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेल, पण IVF सुद्धा खूप तशी चॅलेंजिंग प्रोसेस आहे ती एका स्त्रीसाठी. खूप सारे इंजेक्शन्स असतात. तर मला या गोष्टी माहिती होत्या. साईड इफेक्ट्स पण आहेत. साईड इफेक्ट्स खूप असतात. कारण कसं असतं, फक्त गर्भधारणा तिथे राहणं हेच नाही, पुढे तुम्हाला त्या बाळाला सांभाळायचं, पण त्याच्यामध्ये आई हेल्दी असणं खूप महत्वाचं. मग मला ही माहिती असल्यामुळे मी कुठेतरी मला असं होतं की आपल्याला नॅचरली कन्सीव्ह करायचं. तर मी योग साधना करत राहिली तिथे. याचा सगळ्यात मोठा वाट. हो, माइंड खूप स्टेबल मोठा म्हणजे परत त्याच ह्याच्यामध्ये आता पॉझिटिव्ह आले ते दुसरे कोणी असेल तर ते त्याच ह्याच्यात किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन, हे सुद्धा जेव्हा तुम्ही योग करता ना तेव्हा ह्या गोष्टी वर्क होतात. तर तिथे फक्त ते संयम ठेवून, कारण माणसाचा नॅचरल स्वभाव आहे की फेल्युअर आलं की माणूस परत त्याच असतो. तिथे जायला घाबरतो किंवा तो एस्केप करायचं बघतो. पण योगामुळे मला असं वाटतं की तुम्ही तो थॉट केला की नाही हे पॉझिटिव्ह, आणि ती नकारात्मकता जी आहे त्याला सकारात्मकतेमध्ये बदलायला तुम्हाला मदत झाली. तर मग झालं असं की मग मला एक ट्यूब असून सुद्धा मी नॅचरली कन्सीव्ह केलं. बरोबर. आणि योगमुळे मला जितक्या गोष्टी माहिती होत्या, आणि माझी तर आधीपासून प्रॅक्टिस होतीच योगासाठी त्याचा करण्याची फायदा आणि झाला. मेडिटेशनची, त्याचा मला खूप फायदा झाला. 3 महिने मला नाही करता आलं, पण त्याच्यानंतर 4थ्या महिन्यापासून मी केलं आणि 9व्या महिन्यापर्यंत मी ते करत होते. आणि मी जसं सांगितलं की आम्ही दोघे पण मिळून सगळ्या जे डॉक्टरांकडे जाणं किंवा कुठलं वाचन करायचंय, गर्भसंस्काराचे कुठलं वेद ऐकायचे किंवा चांगल्या गोष्टी बोलायच्या आहेत, म्हणजे आम्ही याबद्दलही विचार व्यवस्थित करायचं की आपण कुठल्या टॉपिक्सवर बोलतोय. आपल्या बोलण्यामध्ये दोघांचंही महत्वाचं आहे की कॉन्शियसनेस, लाईफ म्हणजे काय, कॉन्शियसनेस. आपण त्या कॉन्शियसनेसला तुम्ही जेव्हा जन्म देता तर तुमच्यामध्ये सुद्धा तो अवेअरनेस, कॉन्शियसनेस, माइंडफुलनेस हे तुमच्यामध्ये पाहिजे. मग प्रेग्नन्सीमध्ये येणारे अडथळे त्याच्यामध्ये येत, त्याच्यामुळे स्मूथली सगळी प्रेग्नन्सी झाली, कुठे काही अडथळा नव्हता. आणि मी ती 9 महिन्याची जी माझी जर्नी आहे तो प्रवास खूप एन्जॉय केला. वा, खूपच सुंदर. म्हणजे हे ऐकून बरेच आपले प्रेक्षकांमध्ये पण असे कपल्स असतील की जे आता हे प्रॉब्लेम फेस करतायत किंवा त्यांना conceive यापेक्षाही करायचंय. छोटे प्रॉब्लेम असतील त्यांचे. हो. बट आता हे तुमचा एक्सपिरियन्स ऐकलं त्यांना अजून हे तर काहीच नाही. कारण माझ्याकडे तर म्हणजे एक ट्यूब म्हणजे लिटरली तुमचा 50% चान्स तिथे आहे. माणूस तिथेच पहिलं हे होईल की नको आता नको. आणि याचा इम्पॅक्ट खूप असतो सुमेधा, खूप जास्त इम्पॅक्ट असतो जेव्हा एखादी गोष्ट नकारात्मक होते. आणि स्त्रियांचं विश्व खूप वेगळं आहे, कारण स्त्रिया विचार खूप करतात आणि एखादी गोष्ट नकारात्मक झाली तर त्याच्या मधून बाहेर येणं बरोबर हे थोडंसं चॅलेंजिंग असतं स्त्रियांना. म्हणून मग आपल्याला जर डायरेक्टली त्याच्यावर जर काम करता येत नाहीये, मग आपण निदान योग साधना करू.
तर विचारांमध्ये बदल आपोआप येतो आणि मी स्वतः ह्याचा अनुभव घेतलेला आहे. बरोबर. त्यामुळे योगची जी ही शक्ती आहे हो, ती अनुभवल्यानंतर मी हे सांगू शकते हो. की गर्भधारणा राहण्यासाठी योगची निश्चितच मदत होते. कारण आपण लाईव्ह एक्सपिरियन्स जेव्हा ऐकतो एखाद्याचा तेव्हा माणूस इन्स्पायर होतो Inspire की होतो. एक्झॅक्टली की या व्यक्तीने जर हे करू शकतो तर आपण आपण का नाही? ह्याच्यातनं ही एक म्हणजे नॅचरल स्वभाव आहे माणसाचा. तर खूप छान म्हणजे प्रत्येक स्त्रीला यातनं खरंच शिकण्यासारखं आहे आणि तुम्ही जर हे पण फॉलो केलं तर तुम्ही म्हणजे जसं तुम्ही आधी सांगितलं कन्सिव्ह राहण्यापासून जर तुम्ही इतकं छान सगळं दोघांनी मिळून कॉन्ट्रीब्युशन केलं तर हा बाकीचे प्रश्न पण काही येत प्रश्न नाही.